12वीचे CETचे जे तुम्ही विद्यार्थी आहात, तुमचं आणि माझं पहिल्यांदाच इंटरॅक्शन चालू आहे. मी उमेश पुजारी केमिस्ट्री सब्जेक्ट घेतोय. आता ह्या केमिस्ट्रीमधलाच मी केमिकल कायनेटिक्स हा तुमचा CETचा टॉपिक हा घेणार आहे. आता लक्षात घ्या, केमिकल कायनेटिक्स हा जर आपल्याला CETला टॉपिकचं महत्त्व जर बघायला गेलं तर साधारणपणे 50 क्वेश्चन्सपैकी ह्या टॉपिकला 3 ते 4 क्वेश्चन्सचं वेटेज आहे. बरं, हा टॉपिक कसा आहे की न्यूमरिकली पण इझी आहे आणि ॲज वेल ॲज थेरॉटिकली पण इझी आहे. त्यातल्या कन्सेप्ट्स पण अगदी इझी आहेत. मग आपण ज्या वेळेला केमिकल कायनेटिक्स, आता कायनेसिस म्हणजेच मोशन, कायनेसिस म्हणजेच मोशन म्हणजेच केमिकल कायनेसिस म्हणजेच particularly how the reactions they are going to takes place, what is their rate, what is their mechanism, what is their velocity, that things we have to see in a chemical kinetics. आता ह्या केमिकल कायनेटिक्स मध्ये आपण पर्टिक्युलरली प्रत्येक हेड आहेत, त्या हेडच्या अंडर आपण केमिकल कायनेटिक्स सिनॉप्सिस पहिल्यांदा बघून घेऊया. म्हणजेच थेरॉटिकली केमिकल कायनेटिक्स काय आहे हे आपण समजून घेऊ आणि त्याच्यानंतर आपल्याला जे MCQ टाईप क्वेश्चन्स असतात, MCQs जे आहेत ते आपण न्यूमरिकली कशा पद्धतीनं आणि थेरॉटिकली कशा पद्धतीनं व्हेरियस CET पर्टिक्युलरली CET बोर्डमध्ये आलेले क्वेश्चन्स, एखादा AIEEEचा क्वेश्चन, ओके, हे आपण सॉल्व्ह करून घ्यायचा प्रयत्न करूया. तर पहिल्यांदा की आपल्याला कुठल्या कुठल्या हेड खाली आपल्याला केमिकल कायनेटिक्स हा पार्ट बघायचा आहे ते बघून घेऊया. झालं. आता जे मी तुम्हाला सांगितलं होतं की केमिकल कायनेटिक्स ह्यामध्ये पहिला आपण बघणार आहोत इंट्रोडक्टरी पार्ट. नेमकं केमिकल कायनेटिक्स म्हणजे काय, त्याच्यावरती फॅक्टर्स इन्फ्लुएन्स कुठले असतात, रेट ऑफ रिॲक्शन काय आहे, म्हणजेच ॲव्हरेज रेट म्हणजे काय, इन्स्टंटेनियस रेट म्हणजे काय, रेट लॉ आणि रेट कॉन्स्टंट, नंतर ऑर्डर ऑफ रिॲक्शन ती कन्सेप्ट काय आहे बघायचं. त्यांच्यानंतर इंटिग्रेटेड रेट लॉ. इथं लक्षात घ्या, इंटिग्रेटेड रेट लॉचं आपल्याला काहीही डेरिव्हेशन्स करायचं नाही आहे, परंतु त्याच्यातले ज्या मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स आहेत त्याचे युनिट हे आपल्याला महत्वाचं बघायचं आहे. विथ रिस्पेक्ट टू हाफ लाईफ हा सुद्धा इंटिग्रेटेड रेट लॉचा महत्वाचा पार्ट येतो. नंतर स्युडो फर्स्ट ऑर्डर म्हणजे काय, नंतर व्हेरियस मेथड फॉर द डिटर्मिनेशन ऑफ ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी म्हणजेच ऑर्डर ऑफ रिॲक्शन. ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी म्हणजेच ऑर्डर ऑफ रिॲक्शन आपण जी म्हणतो, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, झिरो ऑर्डर, हे आपल्याला बघायचं आहे. आणि सगळ्यात शेवटला जो पार्ट आहे तो आपण डिस्कस करायचा आहे, कोलिजन थेअरी, ऍक्टिव्हेशन एनर्जी अँड अरेनियस इक्वेशन. पहिला पार्ट आपण बघूया की इंट्रोडक्शन. म्हणजेच लक्षात घ्या की केमिकल रिॲक्शन्स दे आर गोइंग टू टेक्स प्लेस, मीन्स देअर इज अ कन्व्हर्जन ऑफ अ रिॲक्टंट इन टू द प्रॉडक्ट. आता हे रिॲक्टंट इन टू द प्रॉडक्ट मध्ये कन्व्हर्जन होत असताना त्या केमिकल रिॲक्शन्सला आपल्याला सर्टन रेट आहे, सर्टन आपल्याला मेकॅनिझम आहे हे आपल्याला माहिती आहे, परंतु त्याचा स्टडी ओके हे करणं म्हणजेच कायनेसिसचा स्टडी, म्हणजेच केमिकल कायनेटिक्सचाच स्टडी हे होय. म्हणजे केमिकल कायनेटिक्स आणि इंट्रोडक्शन हे दोन्ही जर आपण एकत्र घेतले, इकडे पहिले 2 पॉइंट जर एकत्र घेतले, केमिकल कायनेटिक्स आणि इंट्रोडक्शन, तर हे दोन्ही एकत्र जाणारे पॉइंट आहेत. केमिकल कायनेटिक्स म्हणजे काय, इट इज द ब्रँच ऑफ द सायन्स विच कॅन गिव्स द आयडिया, विच कॅन गिव्स द इन्फॉर्मेशन, और इन विच यू आर गोइंग टू स्टडी द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, you are going to study the rate constant, which are the important factors are going to influence for the rate of reaction and the mechanism of the reaction. That is nothing but a chemical kinetics. आता तुम्हाला मी सहज एक प्रश्न विचारला तर
हाऊ केमिकल रिॲक्शन्स आर गोइंग टू बी क्लासिफाईड. तर क्लासिफिकेशन्स मध्ये आपण केमिकल रिॲक्शन्स क्लासिफिकेशन्स मध्ये जर बघितलं तर आपल्या डोक्यात लगेच पहिल्यांदा काय येतं, सबस्टिट्यूशन, ऍडिशन. ओके, ह्या प्रकारचं आपण क्लासिफिकेशन करायला जातो. परंतु इन केमिकल कायनेटिक्स मध्ये आपल्याला क्लासिफिकेशन हे असं आहे, फास्ट, मीडियम आणि स्लो अशा रिॲक्शन्स बघायला मिळतात. म्हणजेच फास्ट काय आहे, फास्ट, मीडियम, स्लो हे कशावरनं ठरवलं तर रेट ऑफ अ केमिकल रिॲक्शन. रेट म्हणजेच काय, केमिकल रिॲक्शनचं कायनेसिस, मुवमेंट, ज्याला व्हेलॉसिटी आहे, म्हणजे बाय विच स्पीड इमिजिएट होते, फास्ट होते का स्लो होते का मीडियम होते. आता फास्ट म्हणजे रिॲक्शन्स कुठली रे राजानो, तर न्यूट्रलायझेशन ऑफ अ पर्टिक्युलरली ऍसिड अँड बेस, लगेच सॉल्ट फॉर्मेशन होतं. इट इज रिॲक्शन इज अ व्हेरी फास्ट. ओके, स्लो रिॲक्शन म्हणजे कुठली, रस्टिंग ऑफ अ आयर्न. हा जर तुम्ही बघितलं तर इट इज अ व्हेरी स्लो प्रोसेस. ओके, आणि मीडियम ज्या रिॲक्शन जर बघितल्या, जेवढ्या म्हणून तुम्ही 12वीला असेल, 11वीला असेल, ज्या ऑर्गॅनिक रिॲक्शन्स बघितल्या, त्या ऑर्गॅनिक रिॲक्शन ह्या सगळ्याच स्लो व पर्टिक्युलरली मीडियम रिॲक्शन्स येतात. मग मीडियम रिॲक्शन्स येत असताना आपण बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये ॲरोवरती कंडिशन पुट फॉरवर्ड करतो. म्हणजेच प्रेशर एवढं, टेम्परेचर एवढं, कॅटॅलिस्ट यूज केलाय आहे एवढा. म्हणजेच कॅटॅलिस्ट, टेम्परेचर, प्रेशर, कॉन्सन्ट्रेशन, ओके, दीज आर द फॅक्टर्स विच आर गोइंग टू इन्फ्लुएन्स द रेट ऑफ अ केमिकल रिॲक्शन्स. म्हणजेच केमिकल कायनेटिक्स मध्ये हे इन्फ्लुएन्स करणारे प्रॉडक्ट आहेत. मग आता हे जे मी म्हटलं फास्ट, मीडियम, स्लो, आता ह्याच्यावर आपण काय लक्षात घेतो की केमिकल कायनेटिक्स इट इज नथिंग बट अ ब्रांच ऑफ द सायन्स in which you are going to study the rate of chemical reaction, or you can say the velocity of the chemical reaction, mechanism of a chemical reaction, and also the factors which are going to influence the rate of a reaction, and that factors which can gives you the idea about the optimum conditions which can be utilized for the conversion of a reactant into the product. हा इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये केमिकल कायनेटिक्स म्हणून येतं. मग आता आपल्याला केमिकल कायनेटिक्सचे युजेस काय आहे, तर पहिलं सांगितलं डिटर्मिनेशन ऑफ अ रेट ऑफ रिॲक्शन. दुसरा येतो टू अंडरस्टँड, टू एक्सप्लेन द रेट लॉज. मग ते रेट लॉज आणि इंटिग्रेटेड रेट लॉज ज्याच्यावरून आपल्याला ती ऑर्डर ऑफ रिॲक्शन्स कॅल्क्युलेट करता येते. मग फर्स्ट ऑर्डर आहे का, सेकंड ऑर्डर आहे का, झिरो ऑर्डर आहे, हे तुम्हाला आपल्याला केमिकल कायनेटिक्सच्या स्टडीवरून करता येतं. नंतर फॅक्टर्स कुठल्या इफेक्ट होतात, तर ते आपण सांगितल्याप्रमाणे आहे जे कॉन्सन्ट्रेशन आहे. कॉन्सन्ट्रेशन नंतर आपण बघितलं नेचर ऑफ द नेचर ऑफ अ रिॲक्टिंग सबस्टन्स, टेम्परेचर, प्रेशर, ऑल अदर कंडिशन्स. ओके, कॉन्सन्ट्रेशन हा एक त्याच्यातला मेजर फॅक्टर येतो. आता तसंच आपल्याला ज्या वेळेला केमिकल रिॲक्शन, ओके, त्याचं मेकॅनिझम काय आहे हे सुद्धा फाइंड आउट करण्याकरता केमिकल कायनेटिक्सचा यूज होतो. पर्टिक्युलरली कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ रिॲक्टंट अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ प्रॉडक्ट, त्याची व्हॅल्यू सुद्धा डिटरमाइन करण्याकरता आपल्याला केमिकल कायनेटिक्सचा यूज होतो. आणि सगळ्यात महत्वाचं जे तुम्ही ऑप्टिमम कंडिशन्स, म्हणजे ज्या ॲरोवरती आपण कंडिशन्स लिहितो, 623 केल्विन टेम्परेचर, अंडर 3 to 5 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, इन प्रेझेन्स ऑफ FeCl3 ॲज अ कॅटॅलिस्ट, ह्या ज्या कंडिशन लिहितो त्या कंडिशन काय येतात, कशा येतात, तर त्याचा स्टडी म्हणजेच केमिकल कायनेटिक्सचा स्टडी होय. आता ह्यामध्ये हे इंट्रोडक्शन आणि केमिकल कायनेटिक्स म्हणजे मी तुम्हाला सांगितलं. आता दुसरा पार्ट येतो त्याच्यातला की रेट ऑफ रिॲक्शन. आता रेट ऑफ रिॲक्शन्स मध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे बाळांनो की A+B = C+D. ओके, ही जर आपण रिॲक्शन पकडली
तर ए प्लस बी हे रिॲक्टंट होतात आणि सी प्लस डी हे प्रॉडक्ट होतात, कारण का त्या अॅरोच्या उजव्या साईडला आहेत. म्हणजेच LHS आणि RHS, LHS ला आपल्याला काय येतं, रिॲक्टंट येतं, RHS ला आपल्याला प्रॉडक्ट येतं, म्हणजे रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रॉडक्ट मध्ये होतं, हे लक्षात ठेवा. मग रेट ऑफ रिॲक्शन म्हणजेच काय, द मोलर कॉन्सन्ट्रेशन इनक्रीज इन ऑर चेंज इन मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ रिॲक्टंट or a product per unit time is called as rate of reaction. Rate of reaction म्हणजेच काय बघा, there is change in molar concentration, कोणाच्या, तर रिॲक्टंटच्या किंवा प्रॉडक्टच्या. ओके, रिॲक्टंट अँड प्रॉडक्टच्या ज्यावेळेला मोलर कॉन्सन्ट्रेशन चेंज होतं पर युनिट टाइम, त्यावेळेला तुम्हाला रेट ऑफ रिॲक्शन्स कॅल्क्युलेट करता येतो. आता पुढची जी स्लाइड आपल्याला बघायला मिळेल, त्या स्लाइड मध्ये उजव्या बाजूच्या कोपऱ्यात जर बघितलं, तिथं मी लिहिलंय बघा, ए प्लस बी इज इक्वल टू सी प्लस डी, आणि तिथं रेट ऑफ रिॲक्शन डीए बाय डीटी, डीबी बाय डीटी अँड डीसी बाय डीटी असं येतं. आणि रिॲक्टंटला जर बघितलं तर त्याच्यामध्ये रेट हा डिक्रीज होतो आणि प्रॉडक्टचा रेट हा इन्क्रीज होतो. म्हणून आपण रिॲक्टंटला रेट डिक्रीज होतो म्हणून निगेटिव्ह साईन देतो, आणि प्रॉडक्टला रेट पर्टिक्युलरली म्हणजे कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं म्हणून आपण त्याला पॉझिटिव्ह साईन देतो. रिॲक्टंटला आपण निगेटिव्ह साईन देतो कारण का कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं, आणि प्रॉडक्टला पॉझिटिव्ह साईन देतो कारण का कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं. आता जर त्याला कोइफिशियंट असतील, आता कोइफिशियंट स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी असेल तर तुम्हाला माहितीच आहे, ऑलरेडी तुम्ही स्टडी केलेला आहे, तर 1/a स्मॉल ए डीए बाय डीटी असं लिहिता ना तुम्ही, किंवा 1/b डीबी बाय डीटी, किंवा 1/c डीसी बाय डीटी, हे असं आपण लिहितोय. हे तुम्हाला ऑलरेडी केमिकल कायनेटिक्स मध्ये झालेलं आहे, ते तुम्हाला मी सांगणं म्हणजेच बरोबर नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणजेच रेट ऑफ रिॲक्शन मध्ये आपल्याला पर्टिक्युलरली काय सांगितलं, तर चेंज इन मोलर कॉन्सन्ट्रेशन हा पर युनिट टाइम, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण जर रेट ऑफ रिॲक्शन जर बघितलं तर त्याचं युनिट येतं रेट ऑफ रिॲक्शनचं मोल्स पर डीएम क्यूब, मोल्स पर डीएम क्यूब पर टाइम, काय येतं, मोल्स पर डीएम क्यूब पर टाइम किंवा मोल्स पर लिटर पर टाइम, हे रेट ऑफ रिॲक्शनचं युनिट येतं. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता पुढचा जो पॉइंट येतो की त्यातला की रेट ऑफ रिॲक्शन्स मध्ये आपण दोन प्रकारचे रेट्स फाइंड आउट करतो, ज्याला आपण ऍव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन म्हणतो, आणि दुसरं आहे इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. आता ऍव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन म्हणजेच काय होतं की दिस रेट ऑफ रिॲक्शन यू आर गोइंग टू बी डिटरमाइन और यू आर गोइंग टू बी इव्हॅल्युएट पर्टिक्युलरली विथ अ लॉंग टाइम इंटरवल. पिरियड इंटरवल काय आहे, हा लॉंग आहे, हे लक्षात ठेवा. हा लॉंग इंटरवल असल्या कारणानं आपल्याला पर्टिक्युलरली जो महत्वाचा ऍव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन फाइंड आउट करत असताना पहिल्यांदा आपण ज्या वेळेला इथं डीए बाय डीटी, डेल्टा बी बाय डीटी हे कॅल्क्युलेट करतं, हे ज्या वेळेला आपण डी ही जी साईन करतो डी डेल्टाची, ती साईन लक्षात ठेवा की ऍव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन आहे. कारण का ह्याच्यामध्ये वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट अ रेट ऑफ दॅट केमिकल रिॲक्शन इन लॉंगर टाइम इंटरवल मध्ये. आपण म्हणजे दोन पर्टिक्युलरली कॉन्सन्ट्रेशन्स मधला जो टाइम गॅप आहे हा लॉंग असतो, हे लक्षात ठेवा. ऍटलिस्ट 5 मिनिट्सचा, 10 मिनिट्सचा, 15 मिनिट्सचा गॅप असतो, हे लक्षात ठेवायचं. आता ह्यामध्ये काय होतं, ज्या वेळेला तुम्ही ऍव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन काढता त्यावेळेला कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं. आणि तुम्हाला माहिती आहे रेट ऑफ रिॲक्शन विच आर गोइंग टू इन्फ्लुएन्स बाय कॉन्सन्ट्रेशन. मग पहिलं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन
आणि आफ्टर 5 मिनिट्सचं जर कॉन्सन्ट्रेशन जर तुम्ही चेक केलं तर त्यामध्ये डिफरन्स येणार आहे, कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टंटचं डिक्रीज होणार आहे आणि त्यामुळं ऍव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन्सचं क्लिअर कट किंवा ट्रू रेट ऑफ रिॲक्शन हे आपल्याला इव्हॅल्युएट करता येत नाही, म्हणून ऍव्हरेज रेट ऑफ रिॲक्शनला लिमिटेशन्स येतात. ऍव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन्स हे केमिकल कायनेटिक्स मध्ये रेट ऑफ रिॲक्शन्स कॅल्क्युलेट करण्याकरता ही मेथड यूज केली जाते, परंतु ती का करत नाहीत तर तुम्हाला एक्झॅक्ट रेट ऑफ रिॲक्शन हे फाइंड आउट करता येत नाही, बिकॉज कॉन्सन्ट्रेशन इज गोइंग टू बी डिक्रीज. सो ट्रू रेट ऑफ रिॲक्शन हे आपल्याला फाइंड आउट करता येत नाही. मग त्याच्याऐवजी आपण इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन म्हणतो. आता इन्स्टंटेनियस म्हणजेच तुम्ही जर बघितला तर पर्टिक्युलरली हा असा आपण ग्राफ काढलेला होता 12वीला, तर तिथं असा एखादा इन्स्टंट म्हणजे स्मॉल पॉइंटला की जिथं चेंज इन कॉन्सन्ट्रेशन विथ इन्फिनिटेसिमली स्मॉल चेंज इन कॉन्सन्ट्रेशन होतं, त्यावेळी तुम्ही इथं असा टँजंट काढला आणि टँजंट काढून आपण आपल्याला डीए बाय डीटी किंवा डीएक्स बाय डीटी न इन्स्टंट म्हणजे दॅट इन्स्टंटला आपण रेट ऑफ रिॲक्शन्स कॅल्क्युलेट केला बाय अ स्लोप. ओके, आणि तो त्या इन्स्टंट्सला म्हणजेच इथं रेट ऑफ रिॲक्शन इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन्स मीन्स particularly the rate which are going to be calculated with an infinitesimally small change in concentration. That time you can evaluate the rate of a reaction आणि हा rate of reaction true rate देतो. आणि म्हणून बघा आपण instantaneousला आपण dA by dt small change in concentration with a small change in time ह्यामध्ये dA by dt dV by dt dC by dt हे आपण करतो. आता इथं सुद्धा बघा रेट ऑफ रिॲक्शन लिहित असताना वेदर इट इज ऍव्हरेज रेट वेदर इट इज इन्स्टंटेनियस रेट असला तरी सुद्धा रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं, म्हणजेच तिला तुम्हाला मायनस साईन आली पाहिजे, दोन्ही असू द्या ऍव्हरेजला किंवा इन्स्टंटेनियसला, आणि रिॲक्टंट साईडला तुम्हाला आपल्याला पॉझिटिव्ह साईनच असली पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि ह्यामध्ये महत्वाचा फॅक्टर आहे की इथं कोइफिशियंट फॅक्टर हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं. तुम्हाला माहिती आहे की जो ए प्लस बी आणि सी प्लस डी आहे ह्याचा जो कोइफिशियंट आहे त्यांना आपल्याला डिवाइड करायचा आहे, कारण का तेवढा कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होईल तेवढाच कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज सुद्धा होईल आणि इन्क्रीज सुद्धा होईल. म्हणजेच 1/a डीए बाय डीटी म्हणजे स्मॉल ए वर करायचं, 1/b dB by dt 1/c dC by dt. ह्या पद्धतीनं आपण रेट ऑफ रिॲक्शन ऑफ अ रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट हे इक्वलाइज करतो आणि मग इन टर्म्स ऑफ दॅट किंवा 3 टाइम्स मोर कन्झम्पशन ऑफ बी ऍज कम्पेअर टू ए असं म्हणतो. प्रॉडक्टच्या कंपॅरिझन मध्ये ट्वाइस आपल्याला रिॲक्टंटचं कन्झम्पशन होतं किंवा रिॲक्टंटच्या कंपॅरिझननं हाफ प्रॉडक्टचं पर्टिक्युलरली प्रॉडक्ट हा तयार होतो. ह्या आपण गोष्टी बघतो रेट ऑफ रिॲक्शन्स मध्ये. आता मेजर तुम्हाला मी जे सांगितले जे फॅक्टर्स लक्षात ठेवा, पर्टिक्युलरली कॉन्सन्ट्रेशन हा तर आहेच, दुसरा आहे नेचर ऑफ द रिॲक्टंट, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. ओके, नेचर हा सगळ्यात महत्वाचा आहे. मग त्यानंतर टेम्परेचर येईल, मग त्याच्यानंतर प्रेशर येईल, मग त्या सगळ्यात महत्वाचा जो पार्ट जो आहे कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर, नेचर ऑफ द रिॲक्टंट, प्रेशर, ह्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे ऑप्टिमम युटिलायझेशन करत असतो, ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ अ कंडिशन. आता ह्या कंडिशन्स यूज करत असता ह्या कंडिशन्स कशावरती अवलंबून आहेत तर टेम्परेचर, प्रेशर ह्या फॅक्टर्स वरतीच अवलंबून आहेत. इव्हन दो व्हॉल्यूम सुद्धा त्याच्यावरती आपण कन्सिडरेशन्स मध्ये करतो. आता हेच आपण रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स मध्ये म्हणजे नेचर ऑफ द रेडिएशन ह्याच्यावरती सुद्धा, म्हणजेच नेचर ऑफ द रेडिएशन हा सुद्धा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे टू सी और टू इव्हॅल्युएट टू डिटरमाइन द रेट ऑफ रिॲक्शन. स्टॉप. आता मगाशी आपण बघितलेलं होतं की फॅक्टर्स अफेक्टिंग
कुठले कुठले बघितले होते रे आपण? कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट, नेचर ऑफ द रिएक्टंट, टेम्परेचर, प्रेशर, प्रेझेन्स ऑफ अ कॅटॅलिस्ट, नंतर आपल्याला एक्सपोजर टू रेडिएशन आणि पीएच ऑफ द सोल्युशन. मग आता ह्यामध्ये पीएच, कॅटॅलिस्ट ह्या कंडिशन्स आहेत राजानो, हे लक्षात ठेवा. पीएच, कॅटॅलिस्ट, प्रेशर म्हणजे जे आपण ऑप्टिमम कंडिशन एरोवरती लिहितो त्या ह्या इम्पॉर्टंट असतात, ह्या लक्षात ठेवा. पर्टिक्युलरली व्हेन रेट ऑफ रिएक्शन इज गोइंग टू बी कॅल्क्युलेट. मग आता रेट ऑफ रिएक्शन कॅल्क्युलेट करण्याकरता सगळ्यात महत्वाचा रेट लॉ हा आपल्याला महत्वाचा येतो. ओके, आता मी हे वरचं जे आहे थोडासा पार्ट इथला केमिकल कायनेटिक्सचा पुसतो. ओके, केमिकल कायनेटिक्स, रेट ऑफ रिएक्शन हे झालेला जो पार्ट आहे तो पुसतो. आता रेट लॉ म्हणजेच काय राजानो? बघा, तुम्ही ज्या वेळेला ए ए प्लस बी बी इक्वल टू सी सी प्लस डी डी हे घेताय आणि ज्या वेळेला रेट लॉ मध्ये रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू लिहिता के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड त्याचा एक्सपोनंट फॅक्टर बी इंटू त्याचा एक्सपोनंट फॅक्टर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, हे आपण लिहितो. हे कशाप्रमाणे लिहितो? लॉ ऑफ मास ऍक्शन न आपण हे लिहितो. काय लिहितो? लॉ ऑफ मास ऍक्शन न. परंतु रेट लॉ ही डेफिनेशन काय सांगतं? तर रेट लॉ इज नथिंग बट अ मॅथमॅटिकल इक्वेशन or a mathematical expression which gives a true rate or experimentally determine rate of reaction on by which particularly the concentration. आता ट्रू रेट म्हणजे काय? म्हणजे मॅथमॅटिकली एक्सप्रेशन आहे, हे मॅथमॅटिकल इक्वेशन आहे. कसं कॅल्क्युलेट केलेलं आहे? एक्सपेरिमेंटली डिटरमाइन. ओके, एक्सपेरिमेंटली डिटरमाइन ट्रू रेट ऑफ कॉन्सन्ट्रेशन विच इन्फ्लुएन्स द केमिकल रिएक्शन. म्हणजे द कॉन्सन्ट्रेशन जे खरोखर इन्फ्लुएन्स केलेलं आहे ते. मग ते कसं कॅल्क्युलेट करता तुम्ही? तर एक्सपेरिमेंटली फाइंड आउट. म्हणजेच काय रे? तर रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू के इंटू ए रेस टू एक्स अँड बी रेस टू वाय. ओके, इथं ऍज पर एक्सपेरिमेंटली फाइंड आउट. म्हणजेच एक्स आणि वाय हे जे एक्सपोनंट फॅक्टर आहेत दे मे बी इक्वल टू ए अँड बी असेल और मे नॉट बी. परंतु हे एक्स अँड वाय कसे फाइंड आउट करतो आपण? तर हे एक्सपेरिमेंटली डिटरमाइन आहे. आणि म्हणून रेट लॉ म्हणजेच काय आहे? रेट लॉ इज नथिंग बट मॅथमॅटिकल एक्सप्रेशन और मॅथमॅटिकल इक्वेशन विच इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइन ट्रू रेट ऑफ कॉन्सन्ट्रेशन अँड विच that concentration which are going to influence, जिथे कॉन्सन्ट्रेशन इन्फ्लुएन्स करणार आहे त्या पर्टिक्युलरली रेट ऑफ रिएक्शन वरती थ्रू आउट प्रोसेस, त्यालाच आपण काय म्हणतो? रेट लॉ. हा लक्षात ठेवा. मग आता हा रेट लॉ तुम्ही कुठं बघितलाय? बघा, SN1 रिएक्शन बघितलेली असेल बघा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये. त्यामध्ये तुम्ही पर्टिक्युलरली हा CH3 CCH3 CH3 Br अँड प्लस KOH घेतलं आणि तुम्ही जर रेट ऑफ रिएक्शन जर मांडायचं झालं तर तुम्ही असा रेट ऑफ रिएक्शन मांडणार आहे CH3 थ्राइस CBr आणि OH मायनस. परंतु तुम्हाला त्याच मध्ये सांगितलं होतं की SN1 इज अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, म्हणजेच K इंटू CH3 थ्राइस CBr एवढंच होतं, हे लक्षात ठेवा. म्हणजेच ही रिएक्शन इन्फ्लुएन्स कशावरती होते? ओनली कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ सबस्ट्रेट, नॉट ऑन अ न्यूक्लिओफाइल. म्हणजेच ह्या जो ट्रू रेट आहे म्हणजे ह्या वरच्या रिएक्शनचा ओके, ह्या जो वरच्या रिएक्शनचा रेट आहे हा एक्सपेरिमेंटली फाइंड आउट होणार आहे. आणि तो कशावरती अवलंबून आहे? तर टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडच्या कॉन्सन्ट्रेशन वरती अवलंबून आहे. म्हणजेच रेट लॉ काय आहे? विच गिव्स द एक्सपेरिमेंटली डिटरमाइन
एक्सप्रेशन कुणाचं, ज्याच्यावरती ट्रू रेट ऑफ अ कॉन्सन्ट्रेशन. ट्रू रेट ऑफ अ कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय, द कॉन्सन्ट्रेशन विच इज गोइंग टू इन्फ्लुएन्स ऑन द रेट ऑफ द रिॲक्शन ऑर प्रोसेस ऑफ द रिॲक्शन. त्या एक्सप्रेशनला काय म्हणतो आपण, रेट लॉ म्हणतो. हे लक्षात ठेवा. त्यातला जो एक्सपोनंट फॅक्टर आहे ए आणि बी, दे मे बी एक्स अँड वाय ऑर मे नॉट बी, बट एक्स अँड वाय ही व्हॅल्यू एक्सपेरिमेंटली डिटरमाइन आहे. मग तुम्ही एक्स आणि वाय जर दोन्ही समेशन केलं तर तुम्हाला ऑर्डर ऑफ द रिॲक्शन येते. ओके, विथ रिस्पेक्ट टू ए म्हटलं तर ती ऑर्डर एक्स येईल, विथ रिस्पेक्ट टू बी म्हटलं तर ती ऑर्डर वाय येईल. हे लक्षात ठेवा. मग रेट लॉ हा जर तुम्ही बघितला तर रेट लॉ डिटरमाइन करत असताना आपल्याला एक्सप्रेशन्स माहिती आहे. एक्सपेरिमेंटली रेट लॉ इज गोइंग टू बी डिटरमाइन. ओके, एक्सपेरिमेंटली डिटरमाइन करतो. आणि पर्टिक्युलरली पुन्हा कुठल्या टर्म्स, कॉन्सन्ट्रेशन. ते कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच ट्रू कॉन्सन्ट्रेशन. हे मुलांनो लक्षात ठेवा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग आता ह्याचं ऍप्लिकेशन काय आहे रे, तर तुम्हाला ह्याच्यामध्ये रेट ऑफ केमिकल रिॲक्शन्स काढता येतो. दॅट इज नंबर 1. ऑर्डर ऑफ रिॲक्शन्स काढता येते, रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढता येते, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट हा आपल्याला फाइंड आउट करता येतो. हा सगळ्यात महत्वाचं. मेकॅनिझम आणि प्रोसेस पण काढता येते. मग अशी मी तुम्हाला SN1चं दिलं, SN1 मेकॅनिझम, प्रोसेस, मग ती फर्स्ट ऑर्डर आहे का सेकंड ऑर्डर आहे, हे पण आपल्याला त्याच्यावरून रेट लॉ वरून फाइंड आउट करता येतं. हे लक्षात ठेवा. आता पुढची टर्म येते ज्याला आपण रेट कॉन्स्टंट म्हणतो. ते दाखव. आता रेट कॉन्स्टंट, आता रेट कॉन्स्टंट म्हणजेच काय रे, द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. रेट कॉन्स्टंट म्हणजेच रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इन विच द मोलर कॉन्सन्ट्रेशन. ओके, रेट कॉन्स्टंट मीन्स द रेट ऑफ अ केमिकल रिॲक्शन इन विच द कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच RR, रेट ऑफ अ केमिकल रिॲक्शन इन विच concentration, molar concentration, okay, of a reactant, their value is a unity. ह्याची व्हॅल्यू 1, ह्याची व्हॅल्यू 1 ज्या वेळेला येते असते त्यावेळेला रेट ऑफ रिॲक्शन इज नथिंग बट अ रेट कॉन्स्टंट. सो रेट कॉन्स्टंट इज नथिंग बट इट इज द रेट ऑफ अ केमिकल रिॲक्शन, okay, in which molar concentration of a substance or a reactant has unit concentration or they has a unit character. That time rate of a reaction is equal to rate constant. हे लक्षात ठेवा. मग हा रेट कॉन्स्टंट हा इंडिपेंडंट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन असतो. हे सगळ्यात महत्वाचं. सेकंड, रेट कॉन्स्टंट हा प्रोग्रेस ऑफ द रिॲक्शन वरती अवलंबून नाही आहे. प्रोग्रेस कशी होते त्याच्यावरती रेट कॉन्स्टंट डिपेंड नाही आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इट इज इंडिपेंडंट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन, हे लक्षात ठेवा. ओके, आणि हा जो रेट कॉन्स्टंट आहे इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट लॉ एक्सप्रेशन. रेट लॉचं जे एक्सप्रेशन आहे त्याला तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि जे रेट ऑफ म्हणजे युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट जे आहे हे डिपेंड्स अपॉन द ऑर्डर ऑफ द केमिकल रिॲक्शन. म्हणजे केमिकल रिॲक्शनची जी ऑर्डर आहे त्याच्यावरती रेट कॉन्स्टंटचा ऑर्डर अवलंबून असते, हे लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो, रेट कॉन्स्टंट इज नॉट रेट ऑफ रिॲक्शन. रेट कॉन्स्टंट म्हणजेच काय की इन अ केमिकल रिॲक्शन, ओके, particularly molar concentration, okay, so the rate of reaction in which molar concentration its value is a unit that is known as rate constant. हा लक्षात ठेवा. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी ह्याची कॉन्सन्ट्रेशन व्हॅल्यू 1 असणार आहे, युनिट असणार आहे. म्हणजेच के हा कसा आहे, इंडिपेंडंट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन आहे.
ओके, रेट ऑफ रिॲक्शन हे कॉन्सन्ट्रेशनवर अवलंबून आहे, रेट कॉन्स्टंट अवलंबून नाही आहे. परंतु रेट ऑफ रिॲक्शन हा प्रोग्रेस ऑफ द रिॲक्शन सांगतो, मेकॅनिझम सांगतो. रेट कॉन्स्टंट मेकॅनिझम किंवा प्रोग्रेस सांगत नाही. रेट ऑफ रिॲक्शन हे कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंडंट आहे. रेट कॉन्स्टंट हा कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंडंट नाही आहे, इंडिपेंडंट कॅरेक्टर आहे. ओके, आता रेट कॉन्स्टंट ची ऑर्डर ही रेट लॉ वरती अवलंबून आहे. ओके, हे लक्षात ठेवा. रेट ऑफ रिॲक्शन आणि रेट ऑर्डर, ओके, त्याला मॅथमॅटिकल एक्सप्रेशन लागतं. रेट ऑफ रिॲक्शन इज नॉट डिपेंड ऑन अ रेट लॉ. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून रेट कॉन्स्टंट आणि रेट ऑफ रिॲक्शन ह्या दोन्हीही गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. पुन्हा एकदा सांगतो, रेट कॉन्स्टंट म्हणजेच के हा काय आहे? द केमिकल रिॲक्शन, द रेट ऑफ अ केमिकल रिॲक्शन in which molar concentration of each reactant becomes a unit. ओके, आणि म्हणून हा जो पर्टिक्युलरली आहे रेट कॉन्स्टंट हा डिपेंड्स कशावर आहे? व्हॅल्यू ऑफ अ रेट कॉन्स्टंट डिपेंड्स ऑन द रेट ऑफ रिॲक्शन वरती अवलंबून आहे. हे लक्षात ठेवा. रेट कॉन्स्टंट does not depends on progress of the reaction. Rate constant does not depends on the concentration, means it is independent. Okay, rate constant is directly proportional to rate law expression, and the rate law or rate law gives the order of the rate constant, means order of the rate constant is depends on the rate law expression. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता मी मगाशी तुम्हाला रेट लॉ आणि रेट कॉन्स्टंट ह्या दोघांचं ऍप्लिकेशन, त्याचं युजेस आणि त्याचं बिहेवियरल पॅटर्न हे तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगितलं. आता पुढचा जो पार्ट येणार आहे ज्याला आपण ऑर्डर ऑफ अ रिॲक्शन म्हणतो. आता ऑर्डर ऑफ अ रिॲक्शन म्हणजेच काय? ही जी सम ऑफ पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन, ओके, किंवा सम ऑफ अ पॉवर ऑफ अ ट्रू कॉन्सन्ट्रेशन और सम ऑफ अ पॉवर ऑफ अ एक्सपेरिमेंटली डिटरमाइन कॉन्सन्ट्रेशन, दॅट सम इज नोन ॲज ऑर्डर ऑफ रिॲक्शन. म्हणजेच इथं ऑर्डर ऑफ रिॲक्शन जर काढायची असेल, म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शन जर काढतो तर ऑर्डर ऑफ रिॲक्शन ही आपल्याला बघायला मिळते ए प्लस बी. ही एक्सपेरिमेंटली डिटरमाइन असली पाहिजे, हे लक्षात ठेवा. इट मे और मे नॉट बी अ ओके पॉवर ॲज यू आर गोइंग टू कॅल्क्युलेट ॲज पर द लॉ ऑफ मास ऍक्शन. ओके, हे लक्षात ठेवा. आणि विथ रिस्पेक्ट टू ए असेल तर ऑर्डर स्मॉल ए असणार आहे. विथ रिस्पेक्ट टू बी असेल तर ती ऑर्डर काय असणार आहे? बी असणार आहे. म्हणजे ए च्या जागी जर 1 असेल तर तुम्ही म्हणणार फर्स्ट ऑर्डर, बी च्या जागी जर 1 असेल तर तुम्ही म्हणणार फर्स्ट ऑर्डर. 1 + 1 2 येणार, म्हणजे तुम्ही त्याची ऑर्डर ऑफ रिॲक्शन सेकंड येणार. परंतु विथ रिस्पेक्ट टू ए ही 1 येणार, विथ रिस्पेक्ट टू कॉन्सन्ट्रेशन बी ही सुद्धा 1च येणार. हे डोक्यात ठेवा. ही ऑर्डर ऑफ रिॲक्शन. मग ही ऑर्डर ऑफ रिॲक्शन ऍप्लिकेशन्स काय आहेत किंवा त्याचं महत्वाची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? तर ही जी ऑर्डर ऑफ रिॲक्शन आहे ही एक्सपेरिमेंटली डिटरमाइन आहे. इट इज नॉट डिपेंड्स ऑन द कोइफिशियंट. म्हणजे कोइफिशियंट कुठले? जे आपण केमिकल रिॲक्शन्स जी बॅलेन्स करतोय त्या बॅलेन्स करत असताना जे कोइफिशियंट येतात, ओके, जे इंटिजर्स येतात, जे होल नंबर्स येतात, त्याच्यावर ते अवलंबून नाही आहे. ती एक्सपेरिमेंटली डिटरमाइन कॅरेक्टर आहे, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा. म्हणजेच जरी कोइफिशियंट 3 असला, ओके, तर ऑर्डर थर्ड ऑर्डर होत नाही. ओके, हा सगळ्यात महत्वाचा. मग ही ऑर्डर ऑफ रिॲक्शन टेम्परेचर वरती अवलंबून आहे, प्रेशर ह्या कॅरेक्टर वरती अवलंबून आहे. ओके, ऑर्डर ऑफ रिॲक्शन हे जर तुम्ही बघितलं तर इट्स 0 पण असू शकते, फ्रॅक्शन पण असू शकते, होल नंबर पण ऑर्डर ऑफ रिॲक्शन ही आपल्याला बघायला मिळते. हायर द ऑर्डर, ओके,
हायर ऑर्डर ज्या वेळेला असतं ती साधारणपणे हायर ऑर्डर हे थर्ड ऑर्डर पर्यंत असते. मोर दॅन थर्ड ऑर्डर ही नसते. 0, फर्स्ट आणि सेकंड ऑर्डर पर्यंत आपल्याला रिॲक्शन्स बघायला मिळतात. कारण का जेवढी हायर ऑर्डर आपण म्हणू तर तेवढी ती कॉम्प्लेक्स रिॲक्शन येते. आणि कॉम्प्लेक्स रिॲक्शन्स मध्ये तुम्हाला कॉम्प्लेक्स रिॲक्शन्स म्हणजेच काय, देअर आर सेव्हरल स्टेप्स आर इन्व्हॉल्ड इन दॅट रिॲक्शन. म्हणजेच कॉम्प्लेक्स रिॲक्शन्स मधले ओनली वन स्टेप किंवा सिंगल स्टेप्स रिॲक्शन्स असत नाही. त्यामध्ये नंबर ऑफ स्टेप्स आर इन्व्हॉल्ड. आणि नंबर ऑफ स्टेप्स मध्ये जी स्लो स्टेप आहे, जी रेट डिटरमाइन स्टेप आहे, तिथं आपल्याला ऑर्डर ऑफ रिॲक्शन्स आपण ही बघतो. आणि म्हणून ऑर्डर ही इज नॉट नेव्हर बीन अ हायर, इट इज विदिन द रेंज ऑफ 0 to 2 और समटाइम्स थर्ड ऑर्डर ही आपल्याला बघायला मिळते. हे लक्षात ठेवा. आणि ह्या ऑर्डर ऑफ रिॲक्शनचं सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे हा इम्पॉर्टंट येतं. मग ऑर्डर ऑफ रिॲक्शन्स मध्ये इंटिग्रेटेड रेट लॉ. आता इंटिग्रेटेड रेट लॉ हे जर बघत असताना आपल्याला फर्स्ट ऑर्डर आणि 0 ऑर्डर म्हणजेच काय हे बघायला पाहिजे. ओके, आता 0 ऑर्डर माहिती आहे की 0 ऑर्डर म्हणजेच काय, द पर्टिक्युलरली द रेट ऑफ अ केमिकल रिॲक्शन इट इज इंडिपेंडंट ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्शन. म्हणजेच कुठल्याही पर्टिक्युलरली कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच इंडिपेंडंट आहे. रेट ऑफ रिॲक्शन इज इंडिपेंडंट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्शन. असं तर आपण काय म्हणतो, 0 ऑर्डर रिॲक्शन म्हणतो. आपल्याला माहिती आहे फोटोसिंथेसिस ही 0 ऑर्डर आहे. डिकम्पोजिशन ऑफ अमोनिया ही 0 ऑर्डर रिॲक्शन आहे. हे लक्षात ठेवा. इथं कॉन्सन्ट्रेशन वरती अवलंबून नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून मग 0 ऑर्डर हे जर बघितलं तर त्याची K इक्वल टू तुम्हाला माहिती आहे की A0 म्हणजेच K ची व्हॅल्यू काढता तुम्ही A0 मायनस AT अपॉन T हे काढता. ह्याच्यावरून तुम्हाला फाइंड आउट करता येतं. K ची व्हॅल्यू रेट कॉन्स्टंट काढता येतं. A0 म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, AT म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाइम T. त्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर हाफ लाईफ हा आपण पार्ट बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण बघतो की फर्स्ट ऑर्डर. फर्स्ट ऑर्डर मध्ये फर्स्ट ऑर्डर ज्यावेळेला तुम्ही करता त्यावेळेला महत्वाची जी गोष्ट आहे तर ह्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन जशी आपण बघितले SN1 बघितले ना, SN1 मध्ये काय आहे रे, इट इज अ फर्स्ट ऑर्डर का, द कॉन्सन्ट्रेशन डिपेंड्स ऑन ओनली वन पर्टिक्युलरली सबस्ट्रेट और कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट और आयदर न्यूक्लियोफाइल. ह्याच्यापैकी एकाच फॅक्टरवरती तो अवलंबून असतो. त्याला तुम्ही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणता. म्हणजेच डिकम्पोजिशन ऑफ H2O2 हे जे आहे तर कॉन्सन्ट्रेशन कुणाचं आहे, ओनली H2O2. ओके, म्हणजेच H2O1. ओके, हा डिकम्पोजिशन असेल किंवा पर्टिक्युलरली कॉन्सन्ट्रेशन SN1 मध्ये आपण जे बघितलेलं आहे ती असेल, ती रिॲक्शन काय आहे, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन येते. आता ह्या फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याचं इंटिग्रेटेड रेट लॉ म्हणजेच ट्रू रेट ऑफ रिॲक्शन जो आहे, आपल्याला रेट लॉ मगाशी बघितलेला आहे, त्याला जर ज्यावेळेला तुम्ही ऍप्लिकेशन कराल ओके तर त्यावेळेला इंटिग्रेशन करून आपल्याला कॉन्सन्ट्रेशन आणि टाइमचं रिलेशन एस्टॅब्लिश करणे म्हणजेच इंटिग्रेटेड रेट लॉ होय. आणि तो इंटिग्रेटेड रेट लॉ फर्स्ट ऑर्डर तुम्हाला की इट इज द ऍक्च्युअल रिलेशनशिप बिटवीन कॉन्सन्ट्रेशन अँड टाइम. ओके, ह्यांच्यामधलं जे ऍक्च्युअल रिलेशन आहे कोणाचं, रेट लॉचं, ट्रू रेट लॉचं ज्यावेळेला इंटिग्रेशन करून जे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन येतं, मग फर्स्ट ऑर्डरचं आपल्याला एक्सप्रेशन येतं K इज इक्वल टू पर्टिक्युलरली 2.303 अपॉन T लॉग ऑफ A अपॉन A मायनस एक्स किंवा आपण A0 अपॉन AT असं बघतो. किंवा 0 ऑर्डरचं आहे K इज इक्वल टू मगाशी लिहिलं होतं मी A0 कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 मायनस कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT अपॉन T हा पार्ट बघतो. हे दोन महत्वाचे एक्सप्रेशन्स तुम्हाला माहिती असले पाहिजेत. आता त्याच्याबरोबरीनच पुढची जी कन्सेप्ट आहे ती म्हणजेच हाफ लाईफ.
आता हाफ लाईफ म्हणजेच काय, व्हेन द रिॲक्शन इज कम्प्लिटेड ॲट इट्स हाफ. ओके, द टाइम विच इज रिक्वायर्ड टू कम्प्लीट द हाफ ऑफ द रिॲक्शन इज कॉल्ड ॲज अ हाफ लाईफ, किंवा द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ रिॲक्टंट रिचेस टू इट्स अ हाफ, that time which is required that is called as a half life. हे लक्षात ठेवा. आता हा जो हाफ लाईफ आहे, हा हाफ लाईफ फर्स्ट ऑर्डर करता टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन के हा बघायला मिळतो, विच इज इंडिपेंडंट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन. इंटिग्रेटेड रेट लॉ मध्ये बघितलं होतं, त्यामध्ये फर्स्ट ऑर्डर आणि सेकंड ऑर्डर हे सगळ्यात महत्वाचे कॅरेक्टर्स आहेत. फर्स्ट ऑर्डर आणि सेकंड ऑर्डरचे जे आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स बघतो ते आहे के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग ऑफ ए अपॉन ए मायनस एक्स. त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण पर्टिक्युलरली झिरो ऑर्डरचं बघतो तर के ची व्हॅल्यू येते के इज इक्वल टू ए झिरो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए झिरो मायनस 80 अपॉन टी हे बघतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं हाफ लाईफ म्हणजे काय राजानो, particularly concentration of the reactant reaches to its half magnitude, that time किंवा the time required to reaches the reaction at its half is called as a half life. ओके, हे सगळ्यात लक्षात ठेवा. मग फर्स्ट ऑर्डर करता काय येतं, टी हाफ ची व्हॅल्यू टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन के. आता इथं टी हाफ हा इंडिपेंडंट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन आहे, पुन्हा करता फर्स्ट ऑर्डर करता. आणि सिमिलरली जर तुम्ही बघितलं तर झिरो ऑर्डर करता टी हाफची व्हॅल्यू येते पर्टिक्युलरली ए झिरो अपॉन 2k. हे दोन्ही पण लक्षात ठेवा, हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आता फर्स्ट ऑर्डर म्हटलं की त्याचं युनिट येतं टाइम इनव्हर्स, मग तो सेकंड इनव्हर्स असेल, आवर्स इनव्हर्स असेल किंवा मिनिट इनव्हर्स असेल. परंतु ज्यावेळेला झिरो ऑर्डर येत असेल त्यावेळेला मोल्स पर डीएम क्यूब पर सेकंड इनव्हर्स हे त्याचं युनिट आपल्याला बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा, हे युनिट सुद्धा तुम्हाला विचारलं जातं. आता फर्स्ट ऑर्डर सेकंड ऑर्डर नंतर आपण पुढचा पार्ट बघणार आहोत, श्युडो फर्स्ट ऑर्डर. आता श्युडो फर्स्ट ऑर्डर हे म्हणजेच काय आहे राजानो, नथिंग बट जर तुम्ही बघितलं इट अपियर्स टू बी अ, म्हणजेच आपल्याला ज्या वेळेला हायड्रोलिसिस CH3 डबल बॉन्ड OCH3 हे जर घेतलं आणि प्लस H2O घेतलं तर आपल्याला इथं काय तयार होणार आहे, CH3 डबल बॉन्ड OH प्लस CH3OH असं इस्टर्सचं हायड्रोलिसिस केल्यानंतर होईल. तर रेट लॉ प्रमाणे काय होईल रे, RR इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3 डबल बॉन्ड OCH3 आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O. म्हणजेच तुमची ऑर्डर ऑफ रिएक्शन काय पाहिजे, सेकंड ऑर्डर पाहिजे, बट इट्स बिहेव ॲज अ फर्स्ट ऑर्डर बिकॉज कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O इट्स हॅव नो मीनिंग, दे आर नॉट गोइंग टू इन्फ्लुएन्स द पर्टिक्युलरली ऑफ द हायड्रोलिसिस रिएक्शन ऑफ इस्टर. तेवढा इन्फ्लुएन्स H2O कॉन्सन्ट्रेशन करत नाही. मग कुठलं कॉन्सन्ट्रेशन इन्फ्लुएन्स करतं, तर इस्टरचं करतं. मग अशा वेळेला इट्स अपियर्स टू बी अ फर्स्ट ऑर्डर बट विच इज अ सेकंड ऑर्डर रिएक्शन, त्यालाच आपण काय म्हणतो, श्युडो फर्स्ट ऑर्डर म्हणतो. हे लक्षात ठेवा. जर ही तुम्ही ऍसिडिक कॅरेक्टर मध्ये जर घेतली, म्हणजेच ऍसिडिक हायड्रोलिसिस केलं तर फर्स्ट ऑर्डर येतं, आणि अल्कलाइन हायड्रोलिसिस केलं तर सेकंड ऑर्डर रिएक्शन्स मध्ये येतं. आता लक्षात घ्या, ऑर्डर ऑफ रिएक्शन जेवढी हायर ऑर्डर असेल तेवढं ती रिएक्शन फास्टर असते, हे लक्षात ठेवा. टेम्परेचर वाढवलं ऑर्डर ऑफ रिएक्शन वाढते. ओके, टेम्परेचर कमी ऑर्डर ऑफ रिएक्शन कमी, ऑर्डर ऑफ रिएक्शन कमी ओके तर रिएक्शन इज स्लो. आता सगळ्यात लक्षात घ्या, ऍक्टिव्हेशन एनर्जी ओके, हा जो आपण ग्राफ बघतोय, जेवढा ऍक्टिव्हेशन एनर्जी ची व्हॅल्यू जास्त, ऍक्टिव्हेशन एनर्जीची व्हॅल्यू जास्त ओके, तेवढी ऑर्डर
कमी. ओके. आणि जेवढे ऍक्टिव्हेशन एनर्जी ची व्हॅल्यू कमी तेवढी त्याची ऑर्डर कमी असणार, जास्त असणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजेच ऑर्डर ऑफ अ रिॲक्शन विच इज ऑल्सो डिपेंड्स ऑन ऍक्टिव्हेशन ऑफ अ एनर्जी. केलं सर. ऑर्डर ऑफ द परत थोडासा पुन्हा व्यत्यय आला, जरासा स्टोरेज कपॅसिटी कमी असल्यामुळे आणखी हँग व्हायला लागल्यामुळं थोडीशी विश्रांती घ्यायला लागली मला. ओके. किंवा आपल्याला विश्रांती घ्यावी लागेल. आता पुढचा जो पार्ट येतो त्यामध्ये मी मगाशी सांगितलं की ऑर्डर ऑफ रिॲक्शन, टेम्परेचर वाढलं की ऑर्डर वाढती. ओके. ऑर्डर जर कमी असेल तर रिॲक्शन फास्टर असते. तसंच ऍक्टिव्हेशन एनर्जी जर लो असेल तर रिॲक्शन फास्टर असणार आहे, आणि ऍक्टिव्हेशन एनर्जी जर हाय असेल तर रिॲक्शन ही स्लोअर असणार आहे. म्हणजेच ऑर्डर ऑफ द रिॲक्शन फास्टर आहे का स्लोअर आहे हे टेम्परेचर, कॉन्सन्ट्रेशन, त्याची ऑर्डर, ओके, आणि ऍक्टिव्हेशन एनर्जीवरती अवलंबून असते, हे लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर पुढचा पार्ट येतो स्यूडो फर्स्ट ऑर्डर. नंतर आपल्याला व्हेरियस मेथड टू डिटरमाइन द ऑर्डर ऑफ रिॲक्शन. आता बघा, टू डिटरमाइन व्हेरियस मेथड आपल्याला कुठल्या कुठल्या आहेत रे? तर पहिला आयसोलेशन मेथड आहे बघा. आता आयसोलेशन मेथड मध्ये काय करतो बघा, तर आपण नंबर ऑफ रिॲक्टंट घेतो. आता नंबर ऑफ रिॲक्टंट घेत असताना R इज इक्वल टू K इंटू A⁻x B⁻y वगैरे असं काय काय लिहितो आपण. ओके. आणि C वगैरे असं घेतलं तर आयसोलेशन मेथडमध्ये काय करतो, ज्याची आपल्याला ऑर्डर काढायची आहे. आता इथं आपण काय करतो, व्हेरियस मेथड फॉर डिटरमाइन ऑर्डर ऑफ रिॲक्शन, ज्याची ऑर्डर काढायची आहे तो त्याला आयसोलेट केलं जातं. मग समजा ए ला आयसोलेट केलं तर बी आणि सी चं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं जातं, आणि बी आणि सी चं कॉन्सन्ट्रेशन हे एक्सेस मध्ये घेतलं जातं. म्हणजे थ्रू आउट रिॲक्शन बी आणि सी चं कॉन्सन्ट्रेशन हे कॉन्स्टंट राहतं, आणि रेट ऑफ रिॲक्शन हा इन्फ्लुएन्स होतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए न. त्यावेळेला तुम्हाला ए ची ऑर्डर काढता येते. तीच मेथड तुम्ही रिपीट करू शकता. कुणा करता, तर बी करता. त्यावेळेला ए आणि सी चं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं, बी ला आयसोलेट करायचं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन एक्सेस मध्ये घ्यायचं नाही, त्यावेळेला तुम्हाला बी ची ऑर्डर येईल. तसंच सी ची ऑर्डर काढता येईल, आणि मग त्याचं समेशन करून ऑर्डर ऑफ रिॲक्शन करता येईल. त्याला पहिली आयसोलेशन मेथड म्हणतात. त्यामध्येच इनिशियल रेट मेथड. आता इनिशियल रेट मेथड मध्ये काय करतात, तर R0 इज इक्वल टू K इंटू ओके A⁻x आणि B⁻y हे जर आपण काढलं तर त्यावेळेला काय केलं जातं राजानो, एक्सेस तुम्ही बी घेतलेला आहे, बरोबर आहे ना. एक्सेस तुम्ही काय घेतलेला आहे, बी घेतलेला आहे. ओके. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन डिपेंड्स कुणावरती होणार आहे, पर्टिक्युलरली ए वरती, म्हणजेच ह्याच्यावरती नाहीये डिपेंडन्स. म्हणजेच तुम्हाला R0 इज इक्वल टू K इंटू A⁻x येईल. आता ह्याचा लॉग घ्या, म्हणजेच लॉग R0 इक्वल टू लॉग K प्लस x इंटू लॉग A. आता ह्याचं ज्यावेळेला तुम्ही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कराल त्यावेळेला जो स्लोप येतो त्या स्लोपनं तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू म्हणजेच ऑर्डर ची व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू ए काढता येतं. त्याला कुठली म्हणतात, इनिशियल रेट मेथड म्हणतात. इनिशियल रेट मेथड मध्ये आपण काय करतो, आयसोलेशन मेथडचाच यूज करतो. एक्सेस कॉन्सन्ट्रेशन एका रिॲक्टंटचं करतो आणि दुसरा आयसोलेट करतो, त्याचं कॉन्सन्ट्रेशन ऍज इट इजच ठेवतो, आणि मग त्याचा लॉग घेऊन आपण प्लॉट करतो ग्राफ, आणि ग्राफ प्लॉट केल्यानंतर आपल्याला म्हणजेच रिॲक्शन्स वर्सेस जेव्हा तुम्ही ग्राफ प्लॉट करता त्यावेळेला आपल्याला जी स्ट्रेट लाईन येते त्या स्ट्रेट लाईनचा स्लोप म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू होय, म्हणजेच ऑर्डर ऑफ रिॲक्शन. तसंच सेम तुम्ही बी करता पण करू शकता. त्यावेळेला ए चं कॉन्सन्ट्रेशन एक्सेस ठेवायचं आणि बाकीची मेथड सेम घ्यायची. त्याच्यानंतर पुढची जी मेथड येते ज्याला आपण ट्रायल अँड एरर मेथड म्हणतो, म्हणजेच K इज इक्वल टू 2.303 अपॉन T लॉग ऑफ A अपॉन A मायनस एक्स. ही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनची
महत्वाची काय आहे, महत्वाचं पर्टिक्युलरली इक्वेशन, मॅथमॅटिकल इक्वेशन आहे, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे. मग ट्रायल अँड एरर मेथडवरनं काय केलं जातं, तर एक टाइम घेतला जातो, टाइम फ्रेम 5. त्यावेळेला ए ची व्हॅल्यू काय, ए मायनस एक्स ची व्हॅल्यू काय, म्हणजेच ए मायनस एक्स टाइम ह्याची व्हॅल्यू टाकली जाते, फाइंड आउट केली जाते आणि ती व्हॅल्यू ह्या एक्सप्रेशन्स मध्ये म्हणजे ए ची व्हॅल्यू पुट करायची, ए मायनस एक्स ची व्हॅल्यू करायची, टी ची व्हॅल्यू करायची आणि त्याची जर ऑर्डर म्हणजेच के ची व्हॅल्यू जर प्रत्येक इंटरवल प्रमाणे म्हणजेच टाइम 5 असेल, जे 0, 5, 10, 15 ह्या प्रत्येक इंटरवल टाइमला जर के ची व्हॅल्यू सेम आली तर ती आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणतो. तसंच यू कॅन पुट इन टू द सेकंड ऑर्डर रिॲक्शन, तर त्यावेळेला जर ती ऑर्डर सेम आली तर ती सेकंड ऑर्डर म्हणू. म्हणजेच ट्रायल अँड एरर मेथड तिथं तुम्हाला डाटा हा फाइंड आउट करावा लागतो, प्रोव्हाइड करावा लागतो किंवा ते पर्टिक्युलरली डाटा त्याची इन्फॉर्मेशन ही कलेक्ट करावी लागते. आणि ही कलेक्ट करत असताना इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजेच आपल्याला इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, आफ्टर टाइम टी कॉन्सन्ट्रेशन आणि टाइम इंटरवल किती आहे हे माहिती असलं की ट्रायल अँड एरर मेथडनं आपल्याला ऑर्डर ऑफ द रिॲक्शन फाइंड आउट करता येतं. शेवटचा जो पार्ट येणार आहे तो म्हणजेच कोलायजन थेरी अँड अरेनियस इक्वेशन अँड कॅटॅलिसिस. ओके, आता कोलायजन थेरी म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की रेट ऑफ रिॲक्शन. ओके, आता कोलायजन थेरी ह्याच्या अगोदर आपल्याला माहिती पाहिजे की मॉलिक्युलॅरिटी म्हणजे काय. आता मॉलिक्युलॅरिटी म्हणजेच काय, नंबर ऑफ मॉलिक्युल्स विच आर इन्व्हॉल्व इन अ केमिकल रिॲक्शन. म्हणजे जर समजा एकच मॉलिक्युल इन्व्हॉल्व असेल तर तो युनिमॉलिक्युलर होईल, 2 मॉलिक्युल असतील तर बाय मॉलिक्युलर असतील, बाय मॉलिक्युलर रिॲक्शन म्हणणार, 3 असतील तर टर मॉलिक्युलर. ओके, किंवा 4 असतील तर टेट्रा मॉलिक्युलर. म्हणजे जेवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन्व्हॉल्व असतील तेवढ्यावरती आपल्याला मॉलिक्युलॅरिटी ही एस्टॅब्लिश होते. मॉलिक्युलॅरिटी म्हणजेच ऑर्डर ऑफ द रिॲक्शन नाही. मॉलिक्युलॅरिटी डिपेंड्स अपॉन द केमिकल इक्वेशन जे बॅलन्स करतो, म्हणजे स्टायकोमेट्रिक बॅलन्सिंग ऑफ द केमिकल रिॲक्शन आहे त्याच्यावर मॉलिक्युलॅरिटी असते. ऑर्डर ऑफ रिॲक्शन ही सम ऑफ पॉवर ऑफ अ ट्रू कॉन्सन्ट्रेशन ह्याच्यावरती अवलंबून असते. म्हणून ऑर्डर आणि मॉलिक्युलॅरिटी म्हणून तुम्ही जर बघा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये SN म्हणून बघितलं तर युनिमॉलिक्युलर आणि फर्स्ट ऑर्डर, बाय मॉलिक्युलर अँड सेकंड ऑर्डर हे असं आपण बघतो, हे लक्षात ठेवा. म्हणजेच तिथं आता अनायसे फर्स्ट युनिमॉलिक्युलर आणि फर्स्ट ऑर्डर हे जुळलं, परंतु बऱ्याच वेळेला मॉलिक्युलॅरिटी आणि ऑर्डर, मॉलिक्युलॅरिटी म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शन नाही आणि ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणजेच मॉलिक्युलॅरिटी नाही. आता ह्याच मध्ये तुम्हाला कॉम्प्लेक्स रिॲक्शन आणि इलेमेंटरी रिॲक्शन हे महत्वाचा कॉम्पोनंट बघायचा आहे. आता इलेमेंटरी रिॲक्शन म्हणजेच काय, जी सिंगल स्टेप्स मध्ये रिॲक्शन होते, म्हणजेच हायड्रोलिसिस कुठल्याचं तर पर्टिक्युलरली टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडचं किंवा पर्टिक्युलरली हायड्रोलिसिस ऑफ अ प्रायमरी अल्काइल हॅलाइडचं. ज्या सिंगल स्टेप्स मध्ये रिॲक्शन्स असतात त्याला आपण इलेमेंटरी रिॲक्शन्स म्हणतो किंवा आपल्याला सिंपल रिॲक्शन्स म्हटलं जातं. आता रेट जो कॅल्क्युलेट केला जातो तो एका सिंगल स्टेप्स वरतीच रेट असतो, हे लक्षात ठेवा. परंतु ज्या वेळेला कॉम्प्लेक्स रिॲक्शन येतात, आता कॉम्प्लेक्स रिॲक्शन्स म्हणजे ज्या वेळेला नंबर ऑफ स्टेप्स आर इन्व्हॉल्व्ड, मोर दॅन 1 स्टेप ज्या वेळेला येतील त्यावेळेला त्याला आपण कॉम्प्लेक्स रिॲक्शन्स म्हणतो. मग अशा वेळेला जी स्लो स्टेप्स आहे त्या स्लो स्टेप्सला रेट डिटरमाइनिंग स्टेप ही आपल्याला म्हटली जाते. म्हणजे समजा एखादी आपण बघितलं SN1 मध्ये 2 स्टेप रिॲक्शन आहे बघा. पहिली काय आहे, टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडचं हेट्रोलायटिक बॉन्ड फिशन आहे आणि सेकंड मध्ये बॅकसाइड आणि फ्रंट साइड अटॅक आहे. जी पहिली स्टेप्स आहे ती स्लो आहे म्हणून तुम्ही तिथं रेट डिटरमाइन केला आणि त्या रेट डिटरमाइन मध्ये तुम्ही ऑर्डर कॅल्क्युलेट केली. ओके, म्हणजे स्लो स्टेप म्हणजेच रेट डिटरमाइनिंग स्टेप होय जिथं तुम्ही ऑर्डर ऑफ द रिॲक्शन्स कॅल्क्युलेट करता. आता ह्याच मध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला रिॲक्शन इंटरमिजिएट्स म्हणजेच द स्पेसिस विच आर गोइंग टू बी प्रोड्यूस ड्युरिंग द केमिकल रिॲक्शन
एका स्टेप्समध्ये त्या तयार होतात आणि सेकंड स्टेप्समध्ये इमिजिएट नेक्स्ट स्टेप्समध्ये त्या कन्झ्युम होतात. अशा ज्या स्पेसीज असतात त्यांना रिॲक्शन इंटरमिजिएट्स म्हणतात. म्हणजेच कुठलं तर फ्री रॅडिकल, कार्बोकॅशन, कार्बॅनियन एका स्टेप्समध्ये तयार होतात, दुसऱ्या स्टेप्समध्ये ते कन्झ्युम होतात. परंतु कॉन्सन्ट्रेशन डज नॉट इन्फ्लुएन्स द रेट ऑफ अ रिॲक्शन, म्हणजेच ऑर्डर ऑफ रिॲक्शन्स वरती सुद्धा ते इन्फ्लुएन्स करत नाहीत किंवा रेट व्हेलॉसिटी ऑफ अ रिॲक्शन, रेट कॉन्स्टंट वरती, रेट ऑफ रिॲक्शन्स वरती रिॲक्शन इंटरमिजिएट इन्फ्लुएन्स करत नाहीत. हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. म्हणजेच मॉलिक्युलॅरिटी आणि ऑर्डर ऑफ रिॲक्शन तुमच्या पुस्तकात चार्ट आहे बघा, तो जर वाचला तुम्हाला व्हॉट इज अ ऑर्डर आणि व्हॉट इज अ मॉलिक्युलॅरिटी, त्यांचा डिफरन्स तुम्हाला लक्षात येईल. ऑर्डर ऑफ अ रिॲक्शन म्हणजे एक्सपेरिमेंटली व्हॅल्यू, इट इज नथिंग टू डू विथ द बॅलन्सिंग ऑफ द केमिकल रिॲक्शन. आपल्याला हे बॅलन्सिंग ऑफ द केमिकल रिॲक्शन्स वरती अवलंबून आहे. ऑर्डर ऑफ अ रिॲक्शन डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर. ओके, हे आपल्याला 0 पण असू शकते ऑर्डर ऑफ रिॲक्शन, इंटिजर पण असू शकते, फ्रॅक्शन पण असू शकते, होल नंबर पण असू शकते. परंतु पर्टिक्युलरली मॉलिक्युलॅरिटी म्हणजेच ही 0 असत नाही. मॉलिक्युलॅरिटी ते युनिमॉलिक्युलर तरी असेल किंवा बाय मॉलिक्युलर असेल, ती 0 असत नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून मॉलिक्युलॅरिटी आणि ऑर्डर ऑफ रिॲक्शन हा सुद्धा इम्पॉर्टंटच फॅक्टर आहे. हे सगळ्यात महत्वाचं. हे सांगायचं कारण काय, ज्या वेळेला आपण कोलायजन थेअरी बघतो त्यावेळेला कोलायजन थेअरीमध्ये आपल्याला माहिती आहे की सबस्ट्रेट म्हणजेच रिॲक्टंटची मॉलिक्युल्स एकमेकावरती कोलाइड करणार आणि आदळणार. आता कोलाइड केल्यानंतर आणि आदळल्यानंतर म्हणजेच रेट ऑफ कोल्युजन हा हायएस्ट असतो. मग रेट ऑफ कोल्युजन जर हायएस्ट असेल तर ऑर्डर हायएस्ट पाहिजे आणि रेट ऑफ रिॲक्शन सुद्धा जास्त असला पाहिजे. खरं कोलायजन रेटवरती आपल्याला पर्टिक्युलरली ऑर्डर ऑफ द रिॲक्शन किंवा पर्टिक्युलर रेट ऑफ रिॲक्शन हे आपल्याला फाइंड आउट करत नाहीत. हे लक्षात ठेवा. ओनली ऑन द बेसिस ऑफ कोलायजन. तर का तर त्यामध्ये काही काही फ्रुटफुल कोलायजन्स आहेत आणि काही काही अनफ्रुटफुल कोलायजन. फ्रुटफुल कोलायजन म्हणजेच काय की कोलायजन ऑफ अ पर्टिक्युलरली सबस्ट्रेट आणि रिएजंट या मॉलिक्युल्सचं ज्या वेळेला कोलायजन होतं, फ्रुटफुल कोलायजन झालं तर त्याचं कन्व्हर्जन हे आपल्याला प्रॉडक्टमध्ये होतं. ओके, परंतु अनफ्रुटफुल मध्ये त्यामध्ये तेवढी सफिशियंट एनर्जी नसल्या कारणानं त्याचं कन्व्हर्जन प्रॉडक्टमध्ये होत नाही. मग का होत नाही तर तिथं बॅरियर येतं ऍक्टिव्हेशन एनर्जीचा. आता ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणजेच काय, एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू कन्व्हर्ट अ पर्टिक्युलरली कोलायजन इनटू द फ्रुटफुल कोलायजन. म्हणजेच कोलायजनचा रेट वाढवण्याकरता जी एनर्जी आहे, मिनिमम एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू कन्व्हर्ट or to pass the barrier, that is activation energy, barrier पास करण्याकरता जी एनर्जी लागणार आहे, म्हणजे जो पीक आहे बघा कुणाचा, जर पर्टिक्युलरली जर तुम्ही हा बघितला तर हा पीक ट्रान्झिशन स्टेटचा पीक पास ऑन करण्याकरता जी एनर्जी लागती त्यालाच तो ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणतात. त्यालाच ऍक्टिव्हेशन एनर्जी बॅरियर सुद्धा म्हणतात. तर ती एनर्जी रिक्वायर्ड टू कन्वर्ट इन टू द फ्रुटफुल कोलायजन, म्हणजेच कोलायजन झालेले मॉलिक्युल्स ते ऍक्टिव्हेशन एनर्जी बॅरियर पास ऑन करून प्रॉडक्टचं कन्व्हर्जन होतं. आता ह्याच्यामध्ये नुसतंच कन्व्हर्जन नाही रे बाबा, किंवा तेव्हा ऍक्टिव्हेशन एनर्जी लेवल बॅरियर आपल्याला पास ऑन करायचं आहे, त्याला एनर्जी बॅरियर ब्रेक करायचा आहे असं नुसतं नाही, त्याला ओरिएंटेशन पण लागतं. म्हणजेच ओरिएंटेशन म्हणजेच काय, जर तुमच्याकडं आपल्याला ए आणि बी हे आहेत दोन आणि सी हा आहे पर्टिक्युलरली रिएजंट, तर सी जर बी ला जर अटॅच झाला तर प्रॉडक्टचा यील्ड चांगला मिळतो. म्हणजे सीचं ओरिएंटेशन कुणाकडे पाहिजे, बीचं पाहिजे. ऍज सुन ॲज सीचं ओरिएंटेशन जर ए कडे गेलं तर प्रॉडक्टचा यील्ड होत नाही, जरी फ्रुटफुल कोलायजन असेल किंवा ऍक्टिव्हेशन एनर्जी बॅरियर पास ऑन केली तरी सुद्धा. आपल्याला 3 फॅक्टर माहिती आहेत. पहिलं फ्रुटफुल कोलायजन पाहिजे, एनर्जी रिक्वायर्ड असं पाहिजे, द एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू पास दिस ऍक्टिव्हेशन
जे बॅरियर, दॅट एनर्जी इज कॉल्ड एज ऍक्टिव्हेशन एनर्जी. म्हणजे सफिशियंट अमाऊंट ऑफ ऍक्टिव्हेशन एनर्जी पाहिजे फॉर कोलायडेड मॉलिक्युल्स विच आर गोइंग टू कन्वर्ट रिएक्टंट इनटू प्रॉडक्ट. मग त्याच्याकरता तिसरा फॅक्टर काय पाहिजे, प्रॉपर ओरिएंटेशन पाहिजे. आणि मग ह्या प्रॉपर ओरिएंटेशननं आपल्याला आणि पर्टिक्युलरली फ्रुटफुल कोलायजननं आणि ऍक्टिव्हेशन एनर्जीनं आपल्याला अरेनियस इक्वेशन, जे आपण K इज इक्वल टू A इंटू ई रेस टू मायनस EA/RT असं म्हणतो. आता ए हा ह्याला बोल्झमन फॅक्टर्स म्हणतात, एवढं लक्षात ठेवा. ओके, हा झाला अरेनियसचा पार्ट. आणि अरेनियस मध्ये आपल्याला जर तुम्ही ह्याला पर्टिक्युलरली जर आपण लॉग घेतला तर हा लॉग K इज इक्वल टू लॉग A, ओके, मायनस EA/RT आपल्याला हे इक्वेशन बघायला मिळतं. आणि ज्या वेळेला तुम्ही त्याचा ग्राफ काढता तर तो ग्राफ निगेटिव्ह स्लोप असलेला ग्राफ बघायला मिळतो. म्हणजेच मायनस EA/RT विच कॅन बी, इट्स व्हॅल्यू, इट्स मॅग्निट्यूड ही कशावर आहे तर निगेटिव्ह स्लोप वरून आपल्याला ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येते. आता इथं ज्या वेळेला तुम्ही एका फॅक्टरला K1 आणि K2 जर घेतलं तर तुम्हाला लॉग K2 अपॉन K1 इज इक्वल टू पर्टिक्युलरली जे आपलं EA अपॉन 2.303R इंटू ब्रॅकेट, ओके, T2 मायनस T1 अपॉन T1 T2 हा एक फॉर्म्युला आहे बघा, ज्याच्यावरून आपण K1 म्हणजेच कॉन्स्टंट काढू शकतो. ओके, के ची व्हॅल्यू म्हणजे K1 K2 काढू शकतो, EA ची व्हॅल्यू काढू शकतो. हे अरेनियस इक्वेशनचं ऍप्लिकेशन पण आहे, हे तुम्हाला माहितीच आहे. ओके, आता सगळ्यात शेवटचा पार्ट येतो तो राजानो, म्हणजेच कॅटॅलिस्ट. आता कॅटॅलिस्ट म्हणजेच काय रे, द केमिकल सबस्टन्स विच कॅन इन्क्रीज, विच कॅन स्पीड, विच कॅन गिव्ह द स्पीड ऑफ द रिएक्शन. आता स्पीड ऑफ द रिएक्शन्स करतो म्हणजे काय राजानो, तर हा जो एनर्जी बॅरियर आहे तो एनर्जी बॅरियर हा जर ओरिजिनल पाथ असेल तर कॅटॅलिस्ट ऍड केल्यानंतर त्याचा जो पाथ असतो तो चेंज केला जातो आणि ऍक्टिव्हेशन एनर्जीची व्हॅल्यू ही डिक्रीज केली जाते आणि पर्टिक्युलरली रेट ऑफ रिएक्शन्स वाढवला जातो. दॅट इज नथिंग बट द रोल ऑफ कॅटॅलिस्ट. आणि कॅटॅलिस्ट दोन प्रकारचे आहेत, होमोजिनियस कॅटॅलिस्ट आणि हेट्रोजिनियस कॅटॅलिस्ट. हे आपण सरफेस केमिस्ट्रीमध्ये 11वीला असताना बघितलेला आहे, हे लक्षात ठेवा. हा कॅटॅलिस्टचा पार्ट येतो. आता कॅटॅलिस्टमध्ये पर्टिक्युलरली प्रमोटर, इनहिबिटर, ओके, आणि पॉयझन हे कॅरेक्टर येतात. आता प्रमोटर म्हणजेच काय, जे कॅटॅलिस्टची ऍक्टिव्हिटी प्रमोट करतात. म्हणजेच Fe हा जर कॅटॅलिस्ट हॅबर्स प्रोसेसमध्ये वापरला त्यावेळेस जो मॉल्बिडियम आहे तो काय करतो, तो पार्ट घेत नाही रिॲक्शनमध्ये, तो Feची रिॲक्टिव्हिटी ही इन्क्रीज करतो. मग मॉल्बिडियम हा प्रोमोटर होतो, ॲल्युमिना हा प्रोमोटर होतो, हे लक्षात ठेवा. आता इनहिबिटर म्हणजेच काय, द सबस्टन्स विच कॅन डिक्रीज द ऍक्टिव्हिटी, कुणाची, कॅटॅलिस्टची ऍक्टिव्हिटी. मग ते आर्सेनिक सारखा प्रॉडक्ट असेल किंवा क्विनोलिन सारखा प्रॉडक्ट असेल तर तो इनहिबिट करतो. आणि पॉयझनर म्हणजे काय, कॅटॅलिटिक पॉयझनर म्हणजे काय, म्हणजेच कॅटॅलिस्ट पॉयझन म्हणजे सुद्धा कॅटॅलिस्टची ऍक्टिव्हिटी डिक्रीज करतं. म्हणजेच PD विथ BaSO4 हे तुम्हाला अल्किन आणि अल्काइन्सच्या प्रिपरेशन्स मेथडमध्ये झाले बघा, PD विथ BaSO4. तर आता हा जो BaSO4 आहे हा पॅलेडियमच्या कॅटॅलिस्टची ऍक्टिव्हिटी डिक्रीज करतो, म्हणजेच त्याला पॉयझनर करतो, हे लक्षात ठेवा. तर हे पार्ट कॅटॅलिस्टचे येतात. आणि ह्या कॅटॅलिस्टमध्ये आपल्याला जो तुमच्या पुस्तकात शेडेड एरिया दाखवलाय तो शेडेड एरिया म्हणजेच आपल्याला न्यू पाथ बघायला मिळतो, कारण कॅटॅलिस्ट हा पर्टिक्युलरली ऍक्टिव्हेशन एनर्जी डिक्रीज करतो, न्यू पाथ डेव्हलप करतो, हे लक्षात ठेवा. हा जो मी तुम्हाला सिनॉप्सिस सांगितलेले आहेत, हा सिनॉप्सिस हा केमिकल कायनेटिक्सचा आहे. हा सिनॉप्सिस पूर्ण एकदा तुम्ही वाचा, म्हणजेच आपण जो पुढच्या स्लाइडमध्ये आपण जे बघणार आहोत त्यातले न्यूमरिकल्स कसे सॉल्व्ह करायचे आहेत त्याच्या अगोदर मी काही ज्या इन्फॉर्मेशन्स आहेत त्या इन्फॉर्मेशन्स
तुम्हाला पर्टिक्युलरली त्या पाठवतो आहे आणि त्या पाठवलेल्या इन्फॉर्मेशन्स तुम्ही वाचून घ्या. त्या आत्ता इन्फॉर्मेशन्स मी तुम्हाला लगेच देतोय. ओके, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर माझ्याकडे थोडंसं फक्त एक शेवटचा पॉईंट, आपल्याला 2-3 पॉईंट्स बोलायचे थोडे बोलतो मी. आता तुम्हाला जे माझं आत्ता जे लेक्चर संपल्यानंतर जे तुम्हाला कॅमेऱ्यातनं जे काही इम्पॉर्टंट जे पॉईंट्स पाठवलेले आहेत ते पॉईंट्स म्हणजेच ग्राफिक व्हेरियस ग्राफ्स ऑफ अ फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, झिरो ऑर्डर ह्याचे मी ग्राफ आणि त्याचं रिप्रेझेंटेशन पाठवलेलं आहे. व कॉन्सन्ट्रेशन व्हर्सेस टाईम ह्या फॅक्टरनं ते ग्राफ रिप्रेझेंटेशन्स बघून घ्या. त्याच्यानंतर काही काही वर्दी पॉईंट्स पाठवलेले आहेत रिगार्डिंग द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, सेकंड ऑर्डर रिॲक्शन, थर्ड ऑर्डर रिॲक्शन्स. मग कॅटॅलिस्ट म्हणजे काय, प्रमोटर्स म्हणजे काय हे तुम्हाला पाठवलेलं आहे. मग काय काही फॅक्टर्स, केमिल्युमिनेसन्स म्हणजे काय, फ्लुरोसन्स म्हणजे काय, हे सुद्धा फॅक्टर्स पाठवलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच ऑर्डर ऑफ द रिॲक्शन, त्याचं युनिट, त्याचे पर्टिक्युलरली मॅथमॅटिकल एक्सप्रेशन विथ आरएनएस इक्वेशन हे सगळे तुम्हाला पाठवलेले आहेत. ते सगळे प्लीज तुम्ही सगळेजण तो शेवटचा जो आपण कॅमेरावर मधून जे झूम करून तुम्ही बघून प्रत्येक पॉईंट्स जरासा व्यवस्थित स्टडी करा. आणि तो केल्यानंतर आपण महत्त्वाचे जे म्हणजेच MCQ आपण सोडवायला घेऊया. ह्यामध्ये परत एकदा मी सांगतो तुम्हाला, इन्स्टंटेनियस रेट महत्त्वाचा आहे, रेट लॉ, इंटिग्रेटेड रेट लॉ, त्याच्याबरोबर ऑर्डर ऑफ रिॲक्शन, आरएनएस इक्वेशन. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच आपल्याला जी ऑर्डर ऑफ रिॲक्शन्स फाइंड आउट करायची आहे, सेकंड ऑर्डर आहे का फर्स्ट ऑर्डर आहे, म्हणजे इंटिग्रेटेड रेट लॉ हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो. त्याच्यावरती आपल्याला न्यूमेरिकल्स महत्त्वाचे असणार आहेत, हे सगळ्यात लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेला थेरॉटिकल पार्ट करणार आहात त्यावेळेमध्ये पहिल्यांदा मॉलिक्युलॅरिटी आणि ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणजे काय, रेट कॉन्स्टंट कशा, त्याचा ॲप्लिकेशन काय आहे, तो कशावर म्हणजे इंडिपेंडंट आहे हे बघून घ्या. त्याच्यानंतर रेट कॉन्स्टंट आणि रेट ऑफ रिॲक्शन्समध्ये डिफरन्स काय आहे हा बघून घ्या. फर्स्ट ऑर्डर म्हणजे काय, सेकंड ऑर्डर म्हणजे काय, ऑर्डर ऑफ रिॲक्शन त्याची डेफिनेशन काय ही बघून घ्या. ओके, आणि शुडो फर्स्ट ऑर्डर म्हणजे काय हे सुद्धा तुम्ही बघून घ्या. ओके, आता ह्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो इम्पॉर्टंट आहे तो आपण ज्या वेळेला न्यूमेरिकल सोडवायला घेऊ तो तुम्हाला पॉईंट मी न्यूमेरिकलच्या वेळेला एक्सप्लेन करतो. आतापर्यंत हा पहिला व्हिडिओ आहे. हा पहिला व्हिडिओ
केमिकल कायनेटिक्सचा CETचा तुम्ही पहिल्यांदा सिनॉप्सिस काय आहे आणि काय आपल्याला लागणार आहे त्याचं थोडं मी तुम्हाला सगळं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. त्यातून तुम्हाला कुठल्याही पॉईंटचा जर डाऊट वाटला तर तुम्ही मला विचारू शकता. हे लक्षात ठेवा. थँक्यू.